नमस्कार. जेव्हा मला चटपटीत खावेसे वाटते तेव्हा ही सोपी भरली सिमला मिरची बनवून खाते. मसाला रात्रीच बनवून फ्रीजमध्ये ठेवला तर दुसऱ्या दिवशी सकाळच्या घाईत टिफिनसाठी फक्त 10 मिनिटात भरली सिमला मिरची बनवता येते. मसाल्यांमुळे ह्या खूपच रुचकर झाल्या आहेत. आता कढईत अर्धा कप शेंगदाणे खमंग भाजून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम आहे. शेंगदाणे भाजत आल्यावर अर्धा कप किसलेले सुके खोबरे. गॅसची फ्लेम लो आहे. खोबरे सोनेरी रंगावर भाजून घेऊया. खोबरे भाजायला जास्त वेळ लागत नाही. हे भाजत आल्यावर 2 मोठे चमचे फुटाण्याची डाळ, 2 मोठे चमचे पांढरे तीळ, हेही लो फ्लेमवर भाजून घेऊया. तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही व फुटाण्याची डाळ भाजलेलीच असते. फुटाणा डाळीने बाइंडिंग छान येते, चव छान येते. फुटाण्याच्या डाळीऐवजी बेसन पीठही भाजून घालू शकता. हे सर्व भाजले आहे. भाजलेले सर्व साहित्य थंड होण्यासाठी ठेवले आहे. भरली सिमला मिरची बनवण्यासाठी 1 पाव छोट्या व कोवळ्या सिमला मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. ह्यांचे देठ काढून आतील बिया काढून टाकूया. बिया कडक असतात त्यामुळे त्या खाताना छान लागत नाही. ह्या मार्केटमधून घेतानाच कोवळ्या व छोट्या बघून घ्याव्या. त्यामुळे त्यांची सालं जाड नसतात. त्या पटकन शिजतात व खायलाही खूप छान लागतात. फक्त देठाचा भाग कापला आहे. सिमला मिरच्या मोठ्या आकाराच्या घेतल्या तर त्यात मसाला जास्त भरावा लागतो व खाताना मसालाच खाल्ल्यासारखा वाटतो. अशा पद्धतीनेच सर्व मिरच्यांचे देठ व बिया काढून टाकूया. त्यामुळे त्यात मसाला व्यवस्थित भरता येईल. थंड झालेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालूया. 1 इंच आल्याचे तुकडे, लसूण 10 ते 12 पाकळ्या, 1 हिरवी मिरची, थोड्याशा कोथिंबिरीच्या स्वच्छ धुतलेल्या काड्या. ह्याने भाजीची चव अजून वाढते. कांदा लसूण मसाला 2 मोठे चमचे, लाल तिखट 1 छोटा चमचा, जिरे पावडर अर्धा छोटा चमचा, चाट मसाला 1 छोटा चमचा, काळं मीठ अर्धा छोटा चमचा, धने पावडर 1 मोठा चमचा, हळद अर्धा छोटा चमचा, बारीक कापलेला कांदा 1, चवीनुसार मीठ. मिक्सर चालूबंद करून जाडसर वाटून घेऊया. अशा पद्धतीने जाडसर वाटले आहे. स्वच्छ धुवून बारीक कापलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, लिंबाऐवजी चिंच गुळाचा कोळ किंवा 2 चमचे दही घालू शकता. आता थोडेसे पाणी स्प्रिंकल करूया. पाणी कमीच घालावे, बाइंडिंग पुरतेच घालावे. मसाला फक्त ओलसर करून घ्यायचा आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. असा मसाला आदल्या दिवशीच करून ठेवला तर दुसऱ्या दिवशी सकाळी फक्त 10 मिनिटात भरली सिमला मिरची टिफिनला घेऊन जाऊ शकता. आपण मसाल्यासाठी अचूक प्रमाण घेतले आहे. पाण्यामुळे मसाल्याला बाइंडिंग छान येते व मिरचीत मसाला भरल्यावर तो बाहेर येत नाही. आता मिरचीमध्ये मसाला भरूया. मिरची पोकळ करून घेतल्यामुळे मसाला व्यवस्थित भरता येत आहे. मसाला हलकासा दाबून भरला आहे. खूप दाबला तर मिरची फुटून मसाला बाहेर येऊ शकतो. सर्व मिरच्यामध्ये मसाला भरला आहे. हा उरलेला मसालाही आपण वापरणार आहोत. कढईत 4 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरे. मोहरी व जिरे तडतडल्यावर 4 ते 5 ठेचलेल्या लसूण पाकळ्या, कढीपत्त्याची 7 ते 8 पाने परतून घेऊया. सिमला मिरचीला ढोबळी मिरची किंवा ढब्बू मिरची म्हणतात. ह्यात मिरच्या ठेवूया. आपण ह्या मिरच्या पाणी न घालताच वाफेवरच शिजवून घेणार आहोत. पाणी न घालताच शिजवल्यामुळे चवीला खूप भारी लागतात. गॅसची फ्लेम लो आहे. 3 मिनिटांसाठी झाकण ठेवले आहे. 3 मिनिटांनी झाकण काढले आहे. मिरच्या दुसऱ्या बाजूने उलटूया. असे केल्यामुळे मिरच्या सर्व बाजूंनी व्यवस्थित शिजतात. उरलेला मसाला घालूया. थोडेसे पाणी स्प्रिंकल करूया. टिफिनसाठी आपण ही सुकी भाजी केली आहे. पण तुम्हाला रस्सा हवा असेल तर ह्यातच आवश्यकतेनुसार गरम पाणी व चिमूटभर मीठ घालून रस्सेदार भरली सिमला मिरची करू शकता. 5 ते 6 मिनिटे शिजवून घेऊया. मध्ये 2-3 मिनिटे झाल्यावर मिरच्या हलवून घेतल्या आहेत. त्यामुळे त्या तळाला करपल्या नाहीत. मसालेदार व चमचमीत भरली सिमला मिरची एकदा नक्की बनवा. ही खूप चविष्ट झाली आहे.
ही भरली सिमला मिरची चपाती, भाकरी, भात, प्लेन पराठा किंवा फुलक्याबरोबर खाऊ शकता. पुन्हा झाकण ठेवूया. ह्या अशा थोड्याशा खरपूस भाजल्या पाहिजेत. भरली सिमला मिरचीचा सुवास छान येत आहे. मिरची मऊ झाली आहे. मसाला मिरचीतून बाहेर आला नाही. तुम्ही बघू शकता मिरच्या छान शिजल्या आहेत. तयार आहे चमचमीत व मसालेदार भरली सिमला मिरची. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.